नमस्कार माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना। एक आज आनंदाची गोष्ट आहे। आनंदाची गोष्ट तुम्हालाही सांगतो व सगळ्यांना सांगतो। बघा, एक माणूस काय करू शकतो त्याची आज आपल्याला प्रचिती सांगतो तुम्हाला। हे माझे मित्र आहे मिस्टर चंद्रकांत पाटील सर। मल्टीपर्पज माणूस आहे। वयाच्या आपण बघा, विद्यार्थी हा वयाच्या कोणत्याही वर्षी काही करू शकतो याचं एक ठाम उदाहरण म्हणजे हे सर आहे। म्हणून आज आपण बाहेर थोडासा छोटासा व्हिडिओ बनवतोय, सगळ्यांचं घेऊन घे। तर विषय असा आहे, मिस्टर चंद्रकांत पाटील सर MSc मायक्रोबायोलॉजी पुणे इथून शिकलेले आहेत। तर त्यांनी आपल्या मालेगाव मध्ये आधार क्लासेस म्हणून मोठे क्लासेस होते 11वी 12वीचे। तर त्यावेळेस सगळ्यात मोठी ट्युशन म्हणजे सगळ्यात जास्त 300-350 विद्यार्थी एका वेळेस शिकवण्याची त्यांनी अनुभव घेतलेला आहे। तर कसं असतं, माणूस हा विचारशील असतो, वेगवेगळे प्रयोग करत असतो। तर अचानक त्या सरांनी एक दिवशी काय केलं की आता क्लास थांबवायचे। बघा, एवढं मोठं रुटीन, एवढे मोठे स्टुडंट रुटीन सोडून त्या व्यक्तीने थांबले। त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की थोडीशी गावाची समाजसेवा करावी बुवा असं। लोक एक वेळेस निवडून येत नाही। हा माणूस आमच्या गावामध्ये म्हणजे येसगाव बुद्रुक मध्ये तुम्हाला सांगतो, असं समजा की बिनविरोधच निवडून आलेले मल्टीपर्पज माणूस। बघा, एक प्रायव्हेट शिक्षक ते डायरेक्ट राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय भूमिका घेऊन त्यांनी चांगलं काम केलं। त्याच्यानंतर त्यांना अजून असं वाटलं की आपल्याला राजकारणामध्ये कोणती तरी गोष्ट कमी पडते। तर त्यांनी ह्या वयात ह्या काळामध्ये त्यांनी ठरवलं की आपल्याला वकील व्हायचं। त्यांनी लॉ पूर्ण केला। बघा, म्हणजे एक विद्यार्थी किंवा एक माणूस वयाच्या कोणत्याही वर्षी काही ठरवू शकतो व त्यांनी लॉ पूर्ण केला। लॉ पूर्ण करत असताना लॉ पूर्ण झाला, त्यांना असं वाटलं की बघा कसं छंदी माणूस आहे की आपण काय करू शकतो बुवा, की चला मला शेती करायची। आता लॉ झालं, पूर्ण झालं, प्रॅक्टिस केली, शेती सुद्धा केली आणि अग्रगण्य अशी चांगली शेती केली। आमच्या येसगावमध्ये एक 25 एकर जमीन आहे त्यांची, खूप सुंदर असं हे आहे त्यांचं। तर शेती सुद्धा केली। त्याच्यानंतर शेतीला भाव नाही, याला भाव नाही, मग करायचं काय, चला आता पुन्हा आपण टीचर होऊ। आपल्या मालेगावातील एक प्रायव्हेट शाळेमध्ये 15-20 हजार रुपयात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आपले काही विद्यार्थी त्यांचे शिक्षक होते, बरोबर आहे ना, तर त्यांचे शिक्षक होते ते। तर ते करत असताना सुद्धा अजून चला आपण काय करू शकतो याच्यात येत नाही, आपल्याला पाहिजे तेवढे खर्च नाही होत। या माणसाने माझ्या मते सर 33व्या वर्षी चालू केले असेल तुम्ही अभ्यास। 37व्या वर्षी 37व्या वर्षी बघा, वयाच्या 37व्या वर्षी 37 इयर्सला त्यांनी MPSC करायचं ठरवलं। 37 वर्ष विचार करा, 37 वर्षामध्ये त्या माणसाने MPSC करायचं ठरवलं व आज त्या माणसाकडे 3-3 पोस्ट आहेत। बाळांनो, तुम्हाला सांगतो मी, 10-10, 12-12 वर्ष होतात लोकांना, परंतु एक पोस्ट भेटत नाही MPSC मध्ये। या माणसाने 37व्या वर्षी अभ्यास चालू केला व 37व्या वर्षीमध्ये या माणसाकडे आज 3-3 पोस्ट आहेत। आज 3ऱ्या पोस्टचा रिझल्ट लागला, अजून एका आठवड्यात अजून एक पोस्ट आहे, ती होल्डिंगला आहे। आणि यांची मला यांची पहिलेपासूनच साथ राहिलेली आहे। पहिलेपासूनच आम्ही बरोबर होतो असं समजा। परंतु माझ्या आयुष्यातलं, आपण पिक्चर मध्ये बघतो सलमान खान पहिल्या याच्यात पोलीस असतो, दुसऱ्या याच्यात काय वेगळाच 3 तासात वेगळाच हे होतो, परंतु तो असं वेगळं, तो पिक्चर आहे। पण रिअल स्टाईल मध्ये माझ्या आयुष्यात मी बघितलेला खरा हिरो। वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे पार्ट वयाच्या आयुष्यात करत असतात। माणूस एक वेळेस नोकरी करतो, तो कंटिन्यू तेच करतो। या माणसाने माझ्या हिशोबाने 6 ते 7 जॉब वेगवेगळे सोडलेले आहेत। तर अशा या सरांचं माझ्याकडनं अभिनंदन। सर, तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? मी येसगावचा नागरिक आहे आणि मी इथं क्लास चालू केले होते। माझं पुण्याला शिक्षण झालं, माझं MSc झालं मॉडर्न कॉलेजला पुण्याला MSc झाल्यानंतर माझे वडील अपंग होते। तर माझ्यावर कर्ज होतं, 7 लाख ते 9 लाख रुपये कर्ज होतं। ते कर्ज फेडण्यासाठी मी क्लास चालू केले। तर मग पहिल्या महिन्याला मी बचाव क्लासला जॉईन झालो, तर मला म्हणजे इंटरव्ह्यू थोडासा खराब झाला, त्यामुळे मला जो 40-45 हजार रुपये महिन्याची सुरुवात होणार होती ती 7 हजारांनी झाली। तर 3 महिने माझा पगारच झाला नाही बचाव क्लासमध्ये। तर मी पायी जायचो इथून गिरणा पुलापर्यंत, गिरणा पुलाला कोणाला तरी हात देऊन मग येसगावला जायचो।
लगेच 3 महिन्यानंतर माझा पगार झाला 7,000 प्रमाणे, 7,000 रुपये महिन्याने. लगेच 3ऱ्या महिन्याला मला 3 ठिकाणाहून क्लासला शिकवण्याच्या ऑफर आल्या. मला लगेच त्या 3 क्लासांमध्ये मला 50,000 ते 60,000 रुपये महिना मिळायला लागला. 3 क्लासमध्ये शिकवायचो मी. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला डायरेक्ट एका क्लासमध्ये दुसऱ्या वर्षी डायरेक्ट बोलवण्यात आलं. मला डायरेक्ट तिथे 60,000 रुपये महिन्याने सुरुवात झाली. डायरेक्ट 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर मी स्वतःचे क्लास चालू केले. हो ते तर सांगतो. आणि त्यानंतर क्लास जास्तच बॅचेस झाल्यामुळे मला दम लागायला लागला. त्यानंतर खूप कष्ट झाले, खूप बॅचेस झाल्या. त्यानंतर मला वाटायचं की आपलं आयुष्य निघून जाईल या क्लासांमध्ये किंवा मग प्रायव्हेट क्षेत्रामध्ये निघून जाईल बा आयुष्य. पण एक मला दम लागायला लागला. त्यानंतर मी क्लासला थांबलो, क्लास घेण्याचं मी थांबवलं. आणि त्यानंतर मला कळलं की आता आपल्याने कदाचित सरांनी माझं सगळं सांगितलं. त्यानंतर मी क्लास नंतर मी LLB केलं. LLB नंतर मला वाटलं की आपण LLB करू आणि कोर्टात प्रॅक्टिस करू. कदाचित मला तेही क्षेत्र आवडलं नाही. त्यानंतर मी शेतीत गेलो, मी शेती केली. मला नंतर असं वाटलं की आपलं खूप, मी त्यानंतर शेती बंद केली. त्यानंतर मला वाटलं की आपण अभ्यासाला जावं लायब्ररीमध्ये. बघा एवढं शिक्षण, माझं MSc BEd LLB झालं. तुम्ही कितीही शिक्षण करा, कितीही शिक्षण करा, जर तुम्ही लॅबच्या बाहेर राहिले, जर तुम्ही लायब्ररीला अभ्यास करायला गेले नाही तर तुम्हाला नोकरी मिळत नाही. तुम्ही किती हुशार व्हा, तुम्ही किती डिग्र्या घ्या, पण तुम्ही जर लायब्ररीला गेले नाही, तुम्ही जर अभ्यासिकेत अभ्यासाला गेले नाही तर आपल्याला नोकरी मिळत नाही. तर मला वाटलं की आता आपण चला, वयाच्या 37व्या-38व्या वर्षी माझा वय वर्ष 37-38 होऊन गेलो होतो. पण नंतर वाटलं की आता अवघड होईल, आपल्याला एखादी काहीतरी गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर आपण सेटल नाही तर अवघड होईल. मी लायब्ररीत गेलो, लायब्ररीत अभ्यास चालू केला. लायब्ररीत अभ्यास चालू केल्यानंतर मला 8 ते 10 महिन्यामध्ये मला 2 पोस्ट मिळाल्या. त्याच्यानंतर त्यांचं जॉईनिंग बाकी होतं. मी दुसरी म्हणजे पुन्हा अभ्यास चालू केला. पुन्हा मला आज सकाळी एक पोस्ट मिळाली. आज सकाळी माझा एक निकाल आला, मला आरोग्य सेवक म्हणून एक पोस्ट मिळाली. कदाचित येत्या 8 दिवसामध्ये मला पुन्हा अहमदनगर आरोग्य सेवक ही एक पोस्ट मिळण्याच्या तयारीत आहे. म्हणजे आपण जर कष्ट केले, अभ्यासिकेत चांगला अभ्यास केला, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आमच्या काळामध्ये त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. तुमच्या काळात आता सर आहेत, चांगल्या कॉलेजेसमधून शिकून आलेले किंवा बाहेरून शिकून आलेले हायली क्वालिफाईड तुम्हाला सर आहेत. तुमच्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, टेलिग्राम चॅनल आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी अपडेट करतात. कुठे जाहिरात निघाली, काय निघाली, आपल्याला सगळं कळतं. थोडेसे कष्ट करायचे आहेत. तुम्ही भविष्यातले, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भविष्यातले जिल्हाधिकारी, फार मोठ्या पोस्ट आहे, अजून तुम्हाला त्याची किंमत नाही. भविष्यातले तुम्ही जिल्हाधिकारी आहात, प्रांताधिकारी आहात, तुम्ही तहसीलदार आहात, नायब तहसीलदार आहात, तुम्ही भविष्यातले PSI आहात, STI आहात, असिस्टंट आहात, कोणी आरोग्य सेवक आहे. तुम्ही खूप सारे लोक नोकरीला लागणार आहेत. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी आता अवेलेबल आहेत. आणि भविष्यातले तुम्ही खूप मोठे अधिकारी आहेत. फक्त अभ्यासाची थोडीशी चिकाटी ठेवा आणि आतापासूनच थोडं अभ्यासिकेत वाचनाला जायची सवय ठेवा. आणि भविष्यातले तुम्ही फार मोठे भारताचे भविष्यातील अधिकारी आहात. एवढं बोलून मी थांबवतो. तर आपण थोडस क्लास मार्फत त्यांचा सत्कार पण करून घेऊ. पहिले त्यांचं तोंड गोड करून घेऊ. त्याच्यानंतर हे धरून ठेव. या सर, येतंय का?